मंडळी एक गोष्ट सांगते. तुम्ही एका कंपनीत जीवानिशी कष्ट करून एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असतात. त्यानंतर तुमचं त्या प्रोजेक्टवरचं कष्ट बघून तुमचं प्रमोशन होणार अशा चर्चा सगळ्या ऑफिसमध्ये रंगायला लागतात. त्यात तुमचं प्रमोशन होणार याचा आनंद तुम्हाला होत असतो. आणि अशाच मोक्याच्या वेळी ऑफिस पॉलिटिक्स होऊन एका भलत्यालाच अनोळखी माणसाला प्रमोशन मिळतं. या घटनेचं जे दुःख आहे तेच दुःख महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्या वाट्याला आल्याचं दिसून येत आहे. मंडळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. या जागेसाठी छगन भुजबळ, नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच धक्कातंत्र वापरत राष्ट्रवादीनं राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि या जागेसाठी राष्ट्रवादीत कोणाला संधी मिळणार यावरून रंगलेलं राजकीय नाट्य अखेर संपलंय असं म्हणता येईल. पण पक्षांतर्गत या निर्णयाचे काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आता उमेदवारी देण्यात आलेले राजेंद्र जैन कोण आहेत? छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असताना राजेंद्र जैन यांना उमेदवारी का देण्यात आली, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, जानेवारी महिन्यात बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भुजबळांसारखा अनुभवी, जनआधार असलेला, ओबीसी समाजाचा आवाज असलेला चेहरा राज्यसभेत गेला असता तर राष्ट्रवादीला निश्चितच एक प्रभावी प्रतिनिधी मिळाला असता. भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी तयार होते, मात्र त्यांनी एक मोठी अट घातली होती. ती म्हणजे त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान द्यावे. त्यानंतरच ते राज्यसभेवर जाण्याचा विचार करतील. ही अट महायुती सरकारला मान्य नव्हती. त्यामुळे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे संकेत भुजबळ यांनी दिले. मंडळी, पक्षानं जरी भुजबळ नाराज नसल्याचं म्हटलं असलं तरी भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना अप्रत्यक्ष आणि सूचकपणे नाराजी व्यक्त केली आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी का दिली नाही असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, भाजपकडे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद आणि मला राज्यसभेची उमेदवारी हा प्रस्ताव मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एकच दिवस उरला होता. त्यावर भाजपकडून असं उत्तर आलं की ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा समीर भुजबळ यांचा विचार करू. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला. यामध्ये तथ्य नाही. इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत. इकडे त्यांची मुलं बाळ मंत्री आहेत. मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलाय. त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. म्हणजे नाव निश्चित करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या अधिकृत निवासस्थान देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत अनेक नावांवर विचारविनिमय करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत कोणाचं नाव निश्चित होईल यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी जाहीर केलं की पक्षानं अधिकृतपणे राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे राजेंद्र जैन कोण आहेत? म्हणजे राजेंद्र जैन हे माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. गोंदिया हा भाग नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेससाठी संघटनात्मक दृष्ट्या महत्वाचा राहिलाय आणि या भागातील पक्षाची मुळं रुजवण्यात जैन यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिलंय. राजेंद्र जैन यांनी भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून विधान परिषदेत तब्बल 12 वर्षे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघाचे नाही तर विदर्भाचे प्रश्न देखील विधानसभेत मांडले आहेत. जैन यांनी अनेक सहकारी संस्थांमध्येही दीर्घकाळ काम केलंय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलंय की महाराष्ट्रात सहकार क्षेत्र हे नेहमीच राजकारणाशी जोडलेलं राहिलंय. ग्रामीण महाराष्ट्राशी जोडून राहण्यासाठी शेतकरी आणि सामान्य माणसाशी संपर्क ठेवण्यासाठी सहकार क्षेत्रातील अनुभव महत्वाचा असतो आणि जैन यांच्याकडे हा अनुभव आहे. तसंच सलग दुसऱ्यांदा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही गेल्या वर्षीच त्यांची निवड झाली होती. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीसाठीही त्यांचं नाव चर्चेत होतं, पण भाजपला हा मतदारसंघ मिळाल्यानं त्यांची ही संधी हुकली. सुनील तटकरे यांनी सांगितलं की पक्ष उभारण्यात आणि आजपर्यंतच्या वाटचालीत जैन यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि नेतृत्व क्षमता पक्षासाठी दिशादर्शक ठरेल. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व कमी केलं जात असल्याची चर्चा होती.
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातही त्यांचा उल्लेख नव्हता. पण त्यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यांचं पक्षातील वजन कायम असल्याचं अनेकांचं सांगणं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर भुजबळांसाठी हा एक मोठा राजकीय धक्का आहे. गेल्या काही वर्षात भुजबळ एनडीए सरकारमध्ये असूनही त्यांना हव्या त्या पदावर पोहोचणं शक्य झालेलं नाही. आता राज्यसभेचं स्वप्नही अधूरच राहिलंय. समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं ही त्यांची अट फेटाळली गेल्यानंतर भुजबळांनी राज्यसभेसाठी आग्रह सोडला असला तरी त्यांची ही नाराजी कायम राहील यात शंका नाही. जैन यांनी आज विधान भवनात नामांकन अर्ज दाखल केलाय. राज्यसभेची उपनिवडणूक 18 जून रोजी होणार आहे. महायुतीकडे विधानसभेत पुरेसं संख्याबळ असल्यानं जैन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. पण या प्रक्रियेदरम्यान जे काही राजकीय नाट्य रंगले ते पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी कायम आहे. त्यामुळं पक्षातील हा अंतर्गत असंतोष कधीही आणि कसाही उफाळून येऊ शकतो हेही नाकारता येणार नाही. बाकी मंडळी, राष्ट्रवादीच्या या निर्णयाविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.